कम्प्युटरवरती सर्व गोष्टी होत आहेत. तुम्हाला प्रोग्राम फीड करावा लागतो, वॉटर मॅनेजमेंट, फर्टिफिकेशन मॅनेजमेंट हे सर्व होतं. मग आता एवढी मोठी युनिट आपण स्थापन करायचं, त्याची काहीच माहिती नाही. मग त्यासाठी भरपूर कंपन्यांशी संवाद साधला, बऱ्याच कंपन्यांनी त्याचं मार्गदर्शन केलं. मग एका कंपनीचं जे इस्रायल बेस्ड कंपनी आहे त्याचं आम्ही एक ॲटोमेशन करायचं ठरवलं आणि त्याचा सेटअप पूर्ण 30 एकरावरती उभा केला. त्यामध्ये मग सर्वप्रथम आहे की सर्व 30 एकराला ड्रीप एका रूममधनं सर्व ते आपल्याला एक सिस्टीम सर्व फीड करावं लागतं. त्या रूममधनंच पूर्ण 30 एकराचे वॉटर मॅनेजमेंट करावं लागतं. मग 30 एकरापासून प्रत्येक त्या क्षेत्रापर्यंत आपल्याला पाईपलाईन न्यावं लागतं. सर्वप्रथम आम्ही शेताचे एक 9 पार्ट केले. 9 पार्टवर त्या एक जे सेंट्रलाइज रूम आहे त्या रूमपासून मग आम्ही तिथे पूर्ण पाईपलाईन केली आणि त्या प्रत्येक 3 एकरावरती ते ड्रीप अंथरून घेतली आणि ड्रीप 3 एकरावरती मग पिकाचं मॅनेजमेंट केलं. तर अजून विचारायचं सर की आपले तुम्ही असं कोणकोणची पिकं अशी जास्त घेतात मग याच्यावरती, पिकांना कोणचा जास्त फायदा होतो असं आहे? बघा, सुरुवातीला आम्ही भाजीपाल्यामध्ये भरपूर मोठं काम करायचो. त्याच्यामध्ये टोमॅटो असो, मिरची असो, 15 एकर मिरची लावायचो. त्यामध्ये मिरचीमध्ये आम्हाला या ऑटोमेशन युनिटचा खूप मोठा फायदा झाला, कारण मिरची हे डेली पिकिंगचं, डेली तोडण्याचं साधन आहे. त्याच्यामुळे त्याला पाण्याची जास्त गरज आहे आणि फर्टिगेशनची जास्त गरज आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला त्या ऑटोमेशन युनिटचा सर्वात मोठा फायदा झाला.